हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज सकाळ खूप उशिरा झालेली. ग्रहण होतं त्यामुळे बाहेर निघायचं नव्हतं. तर सकाळीच उठून बघते तर ह्यांनी काहीतरी फिटिंग करायला घेतलेलं. बाबा आपला नवरा ऑल इन वन आहे, सगळ्यामध्ये ऑलराऊंडर आहे. त्याच्यानंतर ते नाही होत तर पंख्याची काहीतरी फिटिंग करत होते किचनमध्ये. ही छोटी पिल्लू आलेली आमच्या घरी. त्याच्यानंतर जेवणाचा वेळ झालेला तर कालचं बरंच जेवण राहिलेलं. तर मग चपाती करून घेतली आणि पापड वगैरे तळून वेट करत होती. तितक्यात ते आंघोळ करून आले, मग एकत्रच जेवून घेतलं. मग पिक्चर बघत बसलो. मग मला बोलतात चल जराशी अंग टाकू. मग ते नाही करत. तर ही बघायचं रोज पक्षी माझ्या खिडकीवर येतात हे. आणि मग ग्रहण पण लागलेलं, मग कुठेच काही गेलो नाही. ग्रहण संपलं पाहिलं, आंघोळ करून घेतली डोक्यावरनं. त्याच्यानंतर मग ह्यांना पुरणपोळ्या गरम करून दिल्या दुधामधनं खायला. त्या नाही होत तर मग काय करायचं. तर मग तितक्यात भावाचा मेसेज आला, काय करते. बरं काय नाही, चल बरं डिनर करूया एकत्र. तर मग इथनं आम्ही निघालो ना, ती लोकं ऑलरेडी पनवेलला होती. मग त्याच्यानंतर तिकडनं आम्ही खांदा कॉलनीच्या आदित्य हॉटेलला गेलेलो. हा काय पेड प्रमोशन नाही आहे, मला हॉटेल तो आवडतो म्हणून मग मी त्याच्याबद्दल सांगते. तर मग तिथे गेल्यानंतर ऑर्डर वगैरे केली आणि मग ही पनीर क्रिस्पी ही आपल्या भावाला खूप आवडते. मग त्याच्यानंतर हे असे नगेट्स वगैरे मागवलेले. तर मग ते नाही होतं, पुढचं काही शूटच नाही केलं. भरपूर गप्पा मारल्या. तिकडनं निघाल्यानंतर काय, मग यांना खायची होती आईस्क्रीम. मला तर बिलकुल नाही पटत. मग त्यांना दिली आईस्क्रीम हे घेऊन. मग नंतर निघालो. घरी आलो तर बोलतं डोकं दुखतं. तर त्यांना ही एनर्जी ड्रिंक दिली. बरं पिऊन बघा ना कसं वाटतंय. त्यांना बिलकुल नाही आवडली ती. रिॲक्शन बघू शकता. असा आपला दिवस गेला आजचा. मजा आली. सगळ्यांना हॅप्पी होली. बाय बाय.